सर्व ठिकाणी जरी आमदारांनी बेईमानी केली असली तरी शिवसेना, शिवप्रेमी जनता ही आजही मूळ शिवसेनेबरोबरच आहे। ती माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे। सर्वत्र इतका उत्साह होता की मग सोडून गेलं कोण? शिवसेना फुटली, शिवसेना संपली, शिवसेना आता कुठे राहिली? तो मिंद्या हाच खरा शिवसेना प्रमुख, आम्ही सगळे खोटे। पण मी जळगावात पाहतोय की ज्या जळगावच्या जनतेने हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवला, तो विश्वास आजही उद्धव ठाकरे यांच्यावर कायम आहे। हा मेळावा जळगाव शहरामध्ये होतो। जळगाव शहरामध्ये आतापर्यंत आपण विधानसभा लढलो नाहीये, खरं आहे, पण हे चित्र पाहिल्यावरती मला असं वाटतंय आपण जळगाव शहरात सुद्धा लढायला हवं। म्हणजे जवळजवळ सगळ्या मतदारसंघामध्ये आपण आमदार निवडून आणले। टपरीवाले आणले, बकरीवाले आणले, पोलीसवाले हवालदार आणले, ट्रॅफिक हवालदार आणले। म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस हा शिवसेना या 4 अक्षरामुळे आमदार झाला, मंत्री झाला, टपरीवरून महालात राहायला गेला, सर्व काही झालं। आणि आज स्मशानात द्यायची वेळ आली तेव्हा शिवसेना सोडून गेला। पण काय चिंता नाही, असे अनेक प्रसंग, असे अनेक संकट, असे अनेक घाव शिवसेनेने झेललेले। हे का पहिलं संकट नाही। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक अवतारी पुरुष होते। त्यांच्या पाठीवर इतके घाव लोकांनी घातले तरी ते डगमगले नाही। 55 वर्षापूर्वी त्याने शिवसेनेची स्थापना केली, 55 वर्षापूर्वी, आणि आज हा पक्ष हा देशाला सगळ्यात जुना आणि जाणता पक्ष आहे। त्या एकनाथ शिंदेना त्या चुनाव आयोगाने, म्हणजे चुनाव आयोगाने चिन्ह दिलं, पक्ष दिला, म्हणून पक्ष काही त्याचा होत नाही। या शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा हे शिंदे माशे गोधडीमध्ये रांगत होते, 4 वर्षाचे होते, 4 वर्ष। आणि आता पक्षाचे मालक बाळासाहेब ठाकरेंच्या, त्यांना लाज वाटली पाहिजे बोलायला, आमची शिवसेना खरी। ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच आहे। ज्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत, आणि आपण सगळे शिवसेनेच्या पाठीशी आज ठामपणे उभे आहात। जळगावची जनता, शिवसैनिक, हे पाहून मला खरोखर आपला गर्व वाटतो, आनंद वाटतो। आज राज्यातलं वातावरण काय आहे? अत्यंत गंभीर आहे। उद्या आपण महाराष्ट्र बंद पुकारला होता। का पुकारला होता महाराष्ट्र बंद? ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आपल्या बहिणींवर, मुलींवर, माय भगिनींवर अत्याचार सुरू आहेत,
बदलापूरची घटना आपण पाहिली, 2 कोवळ्या मुलींवर ज्या प्रकारे अत्याचार, तो अत्याचार दडपण्याचा प्रयत्न झाला, पोलिसांनी गुन्हा दाखल करायला नकार दिला, 10 तास त्या माऊलीला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं आणि त्यानंतर बदलापूर ठाण्यातली जनता लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरली. 72 तास मुंबईची रेल्वे बंद होती, मुंबई बंद होती. हा जनतेचा उद्रेक आहे आणि मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणतात हे विरोधकांचं कारस्थान आहे, हे विरोधकांचं कारस्थान आहे. मुलींवर अत्याचार झाले हे विरोधकांचं कारस्थान आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद, पोलीस तुमचे आहेत ना, पोलिसांनी गुन्हा नोंद करून घ्यायला नकार दिला, हे विरोधकांचं, आमचं कारस्थान. गेल्या 12 दिवसांमध्ये 17 मुलींवरती अत्याचार झाले जळगावमध्ये, या भागामध्ये. अमळनेरच्या 2 घटना काल परवा मी पाहिल्या. कोल्हापुरामध्ये काल एक अशी दुर्दैवी घटना घडली, अंबरनाथला एक दुर्दैवी घटना घडली, दौंडला दुर्दैवी घटना घडली. रोज कुठे ना कुठेतरी आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर अत्याचार होत असताना हे सरकार, मिंदे सरकार खोके मोजण्यामध्ये मशगूल आहे. त्याच्या विरुद्ध हा बंद आहे की लोकांचा आवाज, जनतेचा आवाज, या राज्यात काय चाललंय हे कळावं, निषेध व्यक्त करावा, म्हणून हा बंद होता. पण आता तुम्हाला समजलं असेल, हायकोर्टाला आता एक निकाल दिला. आत्ताच हायकोर्टाचा निकाल आला. कोणीतरी एक सोम्या सदावर्ते पिटिशन याचिका घेऊन कोर्टात गेला, हायकोर्टामध्ये. हा त्या फडणवीसांचा माणूस की हा बंद बेकायदेशीर आहे आणि हायकोर्टाने आदेश दिला की हा बंद तुम्ही पुकारू शकत नाही, तुमचा बंद हा बेकायदेशीर आहे. न्यायालयाने बघायला पाहिजे, न्याय देवता समोर आहे, ती एक स्त्री आहे. अशा न्यायालयानं त्या न्यायदेवतेवरच बलात्कार आणि अत्याचार केला. आपण ज्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतोय, न्यायालय म्हणते तुमचा बंद बेकायदेशीर आहे. या राज्यामध्ये बेकायदेशीर सरकार चालू आहे, या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार चालू आहे आणि त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. न्यायालय त्याच्यावर निर्णय देत नाही, त्या बेकायदेशीर सरकारवर निर्णय देत नाही. पण या सरकारच्या नपुसकपणावर आम्ही जेव्हा प्रश्न निर्माण करतो, नामर्दांकीवर प्रश्न निर्माण करतो आणि बंद पुकारतो, तेव्हा न्यायालय म्हणतंय तुमचा बंद बेकायदेशीर आहे. न्यायालय किती विकली गेली आहेत, न्यायालयांवरती किती दबाव आहे. ही लोकशाही आहे, ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान, राज्य घटना आपल्याला दिलेली आणि त्या राज्य घटनेत आंबेडकरांनी सांगितलेलं आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची शक्ती आणि अधिकार लोकशाहीनं, घटनेनं जनतेला दिलेला आहे आणि आम्ही तो अधिकार पाळणार आहोत. न्यायालय काय म्हणते हा न्यायालयाचा. बेकायदेशीर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं या देशामध्ये, या राज्यामध्ये बेकायदेशीर असेल, मग 40 आमदार एकाच वेळेला गद्दारी करतात, एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात, कोणी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येतंय, कोणी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येतात, एका रात्री 50 खोके घेऊन पक्ष बदलतात, ते बेकायदेशीर नाही. त्याच्यावर न्यायालय निर्णय देत नाही.
सर्वोच्च न्यायालयात खटला 3 वर्षापासून सुरू आहे या गद्दारांच्या विरुद्ध. तिथे निकाल देत नाही, तिथे तारखांवर तारखा, तारखांवर तारखा. आम्ही जातो, कोर्टात उभे राहतो, न्यायालयाला विनंती करतो मुख्य न्यायाधीशांना. मुख्य न्यायाधीश पुढली तारीख देतात. एक बेकायदेशीर सरकारला आपण प्रोटेक्शन देत आहे आणि दुसऱ्या बाजूला या राज्यामध्ये आम्ही अन्याय, अत्याचार, बलात्काराविरुद्ध उभे राहिलो तर तुमच्या मिंदे सरकारला वाचवण्यासाठी तुम्ही त्या बलात्कारांच्या मागे हे न्यायालय उभं राहिलं असेल तर आपल्याला हे राज्य उलथवून टाकावं लागेल, हे सरकार बदलावं लागेल. आपल्या राज्यावरती जी वेळ आलेली आहे ही या 40 गद्दारांमुळे आली आहे. या महाराष्ट्राचं उत्तम चाललं होतं, आपण सगळे तसे खुश होतो. माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते, 3 पक्षांचं सरकार सुरू होतं. अनेक संकट या काळामध्ये महाराष्ट्रावर आपल्यावरती आली. करोनासारखं संकट आलं, अख्ख्या जगावर संकट आलं, आपल्या देशावर सगळ्यात मोठं संकट आलं. पण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही, उद्धव ठाकरे फक्त तेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करत नव्हते, तर आपल्या कुटुंबाचे एक प्रमुख, आपल्या कुटुंबाचे घटक म्हणून काम करत होते आणि त्यांनी आपल्या सगळ्यांची त्या नात्यानं काळजी घेतली. त्या उत्तर प्रदेशमध्ये, योगीच्या राज्यामध्ये, भाजपच्या राज्यामध्ये कोरोनाने हजारो लोक मरण पावली आणि ती हजारो प्रेत जेव्हा गंगेत सोडली जात होती बेवारसपणे, तेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आपल्या राज्यामध्ये हे अघटित काही घडू नये म्हणून दिवस रात्र जागून मेहनत करत होते. रोज सकाळी ते आपल्याशी संवाद साधत होते, रात्री संवाद साधत होते. त्यांनी कधी ढोंग केलं नाही. असे माननीय उद्धव ठाकरे आपले आजारी पडले, गंभीर स्वरूपाचे आजारी पडले, त्यांचं ऑपरेशन झालं, ते ICU मध्ये ॲडमिट होते. त्यांना काही कळत नव्हते, त्यांचे हातपाय हलत नव्हते आणि त्यावेळेला हे गद्दार, हे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी कट रचून त्यांचं सरकार उलथवून टाकलं. याचं कारण असं आहे, आज जी महाराष्ट्रात लूट चाललेली आहे सर्वत्र, त्याला महाराष्ट्र लुटायचा होता, लुटायचा आहे. पण जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे, जोपर्यंत शिवसेना इथे मजबूतीने उभी आहे, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रावर अशा प्रकारे लूट आणि दरोडा टाकता येणार नव्हता. म्हणून शिवसेना तोडण्याचं कारस्थान या दिल्लीमधल्या 2 गुजराती व्यापाऱ्यांनी केलं आणि आपली शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या छाताडावर पाय रोवून आपण लोकसभेच्या निवडणुका जिंकून दाखवल्या. ही शिवसेना अशी संपणार नाही. नरेंद्र मोदी निवडणुकीच्या आधी 400 पार, अब की बार 400 पार, 250 जागा त्यांना मिळवल्या नाही. बहुमत गमावलं या माणसानं आणि त्याचं बहुमत कमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या महाराष्ट्राने केलेलं आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आपण त्या महायुतीचा, त्या मिंदेचा, त्या अजित पवारांचा, त्या देवेंद्र फडणवीसचा दारुण पराभव केला. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानं नरेंद्र मोदीच्या 400 पारला ब्रेक लावला आणि म्हणून आज त्यांचं डोकं थोडं तरी ठिकाणावर आहे. नाहीतर आपल्या सगळ्यांवरती बुलडोजर फिरवून आपल्याला खतम करून टाकला असतं. त्याच्यामुळे त्यांना मी सांगू इच्छितो की या महाराष्ट्राची जनता फार शहाणी आहे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत. लक्षात घ्या, औरंगजेब गुजरातला जन्माला आला, इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला आणि त्या छत्रपतींच्या मातीमध्ये तुम्हाला आम्हाला अशा तऱ्हेने संपवता येणार नाही. याद राखा. परवा येत आहेत 25 तारखेला, येत आहेत नाही, ते कशाला येत आहेत?
काय 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 काम काय काय जमिनी बिमिनी कुठल्या विकायच्या आहेत का बघा काय माहितीये मला. लखपती दिदी करणार आहे, लखपती दिदी करणार आहेत. 1500 रुपये बँकेत टाकून कोणी लखपती होतं काय? अरे 15 लाखाचा वायदा तुम्ही केला होता. त्यांना विचारा प्रधानमंत्र्याला, मोदी जी आपने तो 15 लाख रुपए देने का वादा किया था और 1500 में हमको 1500. आमचं सरकार येऊ द्या 1500चे 3000 रुपये होतील. येऊ द्या आपलं सरकार 3000 रुपये होते. अरे 1500 हा काय आकडा? सिलेंडर 1400 रुपये, सिलेंडर 1400 रुपये. जाऊन बघा बाजारात 1500 रुपये 5 मिनिटात. किराणाला गेला तर 1500 काय 2000चं बिल होत आहे. आणि आमच्या तोंडावर, आमच्या बहिणींच्या तोंडावर 1500 रुपये मारून तुम्ही त्यांची मतं विकत घेता. महिलांना संरक्षण नाही बोलत नाही, महिलांना अत्याचार होतात त्याच्यावर बोलत. या राज्यामध्ये कोण सुखी? शेतकरी नाही. कापूस पिकवणारा शेतकरी सुखी नाही, सफरचंद मोसंबी पिकवणारा शेतकरी सुखी नाही, द्राक्ष पिकवणारा सुखी नाही, ऊस पिकवणारा सुखी नाही, दूध उत्पादन करणारा सुखी नाही. कोणालाच भाव नाही. भाव कोणाला आहे? भाव फक्त अडाणीला आहे, अंबानीला आहे. 5000 कोटीचं लग्न या देशामध्ये 5000 कोटीचं लग्न होतं, लक्षात घ्या. आणि आमचा शेतकरी त्या आत्महत्या करतो. उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या होत आहे. विचारत नाही प्रधानमंत्र्याला, प्रश्न विचारा, पत्रकारांनी प्रश्न विचारावा. पण पत्रकारांच्या समोर जायला जर कोणी या जगात घाबरत असेल तर ते नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हा पत्रकारांसमोर कधीच न गेलेला पंतप्रधान आहे. राहुल गांधी जातात, जात होते, मनमोहन सिंग जात होते, जो बायडन जातो, ट्रम्प जातो, पुतिन जातो. पण हे विश्वगुरू, आपले जगाचे विश्वगुरू, हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. कारण ते जे भाषण करतात, असं समोर त्यांचा तो स्क्रीन येतो, ते बघून भाषण करतात. ते भाषण तुटलं, लाईट गेली का भाषण संपलं, कनेक्शन तुटलं, खालून कनेक्शन चुकून तुटलं, कोणाचा पाय पडला की भाषण खलास, खतम. म्हणजे महाराष्ट्रावर बोलायचं असेल राजस्थानवर जातात. हे असे आमचे पंतप्रधान आहेत. आज सकाळी बघितलं कुठे होते तर पोलंडला. काय तुमचं काम आहे पोलंडला? तिथून जाणार युक्रेनला युद्ध थांबवायला. पुतिन रशियाला जाऊन आले. या देशामध्ये एवढे प्रश्न आहेत, मणिपूर पासून जम्मू काश्मीर पर्यंत, महाराष्ट्रापासून हरियाणापर्यंत. जरा त्याच्यावर बोला महाशय. पण त्याच्यावर बोलायचं नाही, कोणत्याही प्रश्नाला हात घालायचा नाही. जगात फिरायचं. एक 20,000 कोटी विमान घेतलं, 20,000 कोटी. एअर इंडिया वन. त्या विमानामध्ये सगळ्या आय्याशीच्या गोष्टी आहेत. बेडरूम आहे, अमुक आहे, तमुक. हा देशावर लाखो कोटीचं कर्ज आहे. या देशातला शेतकरी कर्जबाजारी आहे. या देशातल्या महिलांचं जगणं कठीण झालं आहे. लाखो गरिबांच्या चुली पेटत नाहीत. आणि विश्वगुरू 20,000 कोटीच्या विमानातून फिरतो. आणि इकडे येऊन उद्या जळगावला गरिबी हटाव, लखपती दिदीच्या घोषणा करणं. हे ढोंग आपल्याला संपवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्वतःचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं राज्य आपल्याला उठवून टाकावं लागेल. ही पेशवाई आपल्याला संपवावी लागेल. या राज्यामध्ये ज्या प्रकारचा जातीयवाद, धर्मवाद निर्माण करून दंगली घडवण्याची कारस्थानं सुरू आहेत. कारण त्यांना आता जिंकणं कठीण झालेलं आहे. मग दंगली घडवायच्या, जातीमध्ये वाद निर्माण करायचे, अशी त्या सदावर्तीसारखी माणसं कोर्टात पाठवायची. हेच त्याचे धंदे आहेत.
हे धंदे आपल्याला बंद करायचे आहे. बाकी गद्दारांची चिंता आपल्याला करण्याचं कारण नाही, जनता त्याचा निकाल लावणार आहे सगळ्या गद्दारांना. माझं तर आव्हान आहे, या गद्दारांना की त्यांनी परत विधानसभेत जाऊन दाखवावं. या राज्याची जनता मूर्ख नाहीये. या राज्याची जनता स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे. ती गद्दारांच्या मागे कधीच उभी राहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा गद्दारीचा सामना केला, पण त्या गद्दारीच्या छाताडावर पाय रोवून आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि अशाच गद्दारीचा सामना करून ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची 55 वर्ष आपली वाटचाल करते आहे. त्याच्यामुळे या राज्यामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं राज्य आणण्यासाठी सगळ्यांना कंबर कसावी लागेल. वातावरण अत्यंत उत्तम आहे. फक्त विषय जळगावचा नाही आहे, मी अख्ख्या जळगाव जिल्ह्यातून सांगतो. या जिल्ह्यामध्ये आपले 5 आमदार होते. 5 आमदार, हे 5ही आमदार आज बेईमान आणि गद्दार झालेले. याची चीड आपल्याला असायला पाहिजे शेवटपर्यंत. या प्रत्येक आमदाराला जोपर्यंत मी याच मातीमध्ये गाडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अशा प्रकारचा एक विश्वास आपण लोकांना दिला पाहिजे. आणि मला खात्री आहे हे 50 खोके हीच त्यांचं सरणावरची लाकडं बनले पाहिजेत. हे 50 खोके त्यांना जायल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. हे शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं नाहीये. आज आमच्या मिठात, आमच्या अन्नामध्ये विष कालवायचं आणि तुम्ही राज्य करायचं, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आम्हाला सांगायचं आहे की या महाराष्ट्राच्या अन्नामध्ये विष कालवाल तर तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीनं आम्हाला जबाब द्यावा लागेल. कारण हा मराठी माणूस आहे आणि हा मराठी माणूस एकदा पेटून उठला तर विझणार नाही. एकतर तो पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही. हा महाराष्ट्राचा आपला बाण आहे. तर मित्रांनो, आज जो आज मला जल्लोष इकडे दिसतोय तो फक्त घोषणापुरता नको, मैदानात उतरावं लागेल, लढावं लागेल. शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला आलेले आपल्याला जातात, आपल्या घरात नको हे चालणार नाही. आपल्या घरात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि विचार निर्माण व्हायला पाहिजे. तरच त्या गद्दारांना आपण गाडू. हा शिवसंवाद मेळावा त्यासाठी. या शिवसंवाद मेळाव्यानं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण केलं. आज सकाळी मला माननीय उद्धव साहेबांचा फोन आला आणि त्यांनी जळगावविषयी माझ्याकडे माहिती घेतली. मी म्हणलं वातावरण उत्तम आहे, लोक पेटलेले आहेत, पण त्याचा कोळसा होता कामा नये. तो निखारा पेटत राहायला पाहिजे, निखाऱ्यावर राख साचू नये. यासाठी आता प्रत्येकाने इकडल्या पदाधिकाऱ्यांना काळजी घेतली पाहिजे. आणि ती काळजी जर आपण घेतली तर मला खात्री आहे 5ही गद्दार हे कायमचे संपल्याशिवाय राहणार नाहीत. आणि राजकारणामधला सुद्धा ते आयुष्यात उच्चारू शकणार नाहीत, याची मला खात्री आहे. जे वातावरण मी पाहतोय, मला पूर्ण खात्री आहे की जळगावातून जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार नव्हे 5च्या ऐवजी 6 जातील, पण 4 जाणार नाहीत. आणि हा षटका आपल्याला मारावाच लागेल. आणि जळगावचं जे नाव या 5 गद्दारांनी कलंकित केलेलं आहे, तो कलंक आपल्याला कायमचा पुसावा लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी जागेवर उभं राहायचं. राष्ट्रगीत झाल्यानंतर कार्यक्रमाची